Good morning, friends. So, in the topic reproduction in lower and higher animals, last time we have discussed about the female reproductive system, and the point was menstrual cycle. म्हणजे मागच्या तासाला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय बघितलेलं आहे. मेन्स्ट्रुअल सायकल that consists of four phases that is called as first menstrual phase, proliferative phase, ovulatory phase and the luteal phase or secretory phase. असे चार अवस्था आपण बघितलेल्या आहेत. Now in this lecture we are going to study about gametogenesis. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. आता पहा, गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? The process of formation of gametes in the sexually reproducing animals, that is known as gametogenesis. The process of formation of gametes, गॅमेट तयार होण्याच्या प्रोसेसला गॅमेटोजेनेसिस असं म्हणतात. Now in case of male, the sperms are the male gametes, and in case of female, the ovum or eggs are the female gametes. आता त्याचे दोन प्रकार आहेत गॅमेटोजेनेसिस. पहिला प्रकार बघूया, स्पर्मॅटोजेनेसिस. तर स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट, that is sperm or spermatozoa from the germinal epithelium of seminiferous tubule, that is known as spermatogenesis. कळतोय का अर्थ? The process of formation of the male gamete from the primordial germ cells of the testes or seminiferous tubules of the testes, that is called as spermatogenesis. म्हणजे टेस्टिस मधल्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये जे जर्मिनल इपिथेलियम असतात त्याच्यामध्ये बदल होतात, डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून मेल गॅमेट तयार होतात. याला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतात. So this spermatogenesis, it shows or it consists of following phases. आता हे स्पर्मॅटोजेनेसिस कसं घडतं आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये तीन फेजेस असतात. फर्स्ट, that is multiplication phase, second growth phase, and third maturation phase. स्पर्म तयार कसे होतात, स्पर्मॅटोजेनेसिस कसं घडतं. सो स्पर्मॅटोजेनेसिस टेक्स प्लेस इन द सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आता आपण बघितलेलं आहे सेमिनिफेरस ट्यूब्यूलची डायग्राम्स. सेमिनिफेरस ट्यूब्यूल, इट इज लाइन्ड बाय सिंगल लेयर जर्मिनल इपिथेलियम. अशा जर्मिनल इपिथेलियम सेल्स असतात. दे अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस टू प्रोड्यूस द मेल गॅमेट. या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये या ज्या जर्मिनल इपिथेलियम असतात किंवा प्रीमोर्डियल जर्म सेल्स असतात याच्यामध्ये चेंजेस होतात आणि फायनली स्पर्म तयार होतात. नाउ सी वन बाय वन, देयर आर थ्री स्टेजेस. आता यातली पहिली स्टेज बघूया आपण, multiplication phase. Now let us see here the primordial germ cell from the seminiferous tubule of the testis. Testis मधल्या seminiferous tubule मध्ये germ cells तयार होतात. Primordial germ cells. It undergoes repeated mitotic division to produce the number of spermatogonia. काय कळलं बघा? The primordial germ cell from the testis, it undergoes repeated mitotic division. अनेक वेळा याचं मायटोटिक डिव्हिजन होतं. म्हणजे कसं? These germ cell undergoes mitosis to produce two cells. Again two cell produces four cells, 8 cells. अशा पद्धतीनं अनेक वेळा मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून ज्या सेल तयार होतात they form many spermatogonia which are diploid. ओके, पहिली मल्टिप्लिकेशन म्हणजे विभाजन होतं, अनेक पेशी तयार होतात स्पर्मॅटोगोनिया नावाच्या. आता सेकंड आहे ग्रोथ फेज. ग्रोथ फेज म्हणजे काय? वाढीची अवस्था. सो हियर
one of the spermatogonia, it enlarges in size due to accumulation of the food material and it develops into primary spermatocyte. अथवा स्पर्मॅटोगोनिया it enlarges in size, ह्याचा आकार वाढतो. It enlarges in size due to accumulation of food material and it converts into the primary spermatocyte. It is also diploid. ही झाली ग्रोथ फेज, याची वाढ होते आणि त्या वाढलेल्या पेशीला प्रायमरी स्पर्मॅटोसाइट असं म्हणतात. नाउ थर्ड मॅच्युरेशन फेज. आता तिसऱ्या फेजला मॅच्युरेशन फेज म्हणतात. काय होतंय बघा, दी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज टू मियोटिक डिव्हिजन्स. आता ही जी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे याचं दोन वेळा मियोटिक डिव्हिजन होतं. इट अंडरगोज टू मियोटिक डिव्हिजन्स. फर्स्टली प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज फर्स्ट मियोटिक डिव्हिजन. आता मायटोसिस आणि मियोसिस आपल्याला माहिती असायला पाहिजे. मायटोसिस इक्वेशनल डिव्हिजन, मियोसिस रिडक्शनल डिव्हिजन. म्हणजे एनिमल्स मध्ये जेव्हा गॅमेट तयार होत असतात तेव्हा मियोसिस किंवा मियोटिक डिव्हिजन घडतं. So primary spermatocyte undergoes first meiotic division to produce secondary spermatocyte. Primary spermatocyte च्या secondary spermatocyte तयार होतात which are haploid, म्हणजे half the number of chromosome. Again that secondary spermatocyte undergoes second meiotic division. अजून एकदा त्याचं meiotic division होतं and they gives rise स्पर्मॅटिड्स. त्याचं स्पर्मॅटिड मध्ये रूपांतर होतं. नाउ दिस स्पर्मॅटिड्स आर नॉन मोटाइल अँड नॉन फंक्शनल. हे जे स्पर्मॅटिड्स आहेत हे नॉन मोटाइल सेल्स असतात आणि नॉन फंक्शनल असतात. दे अंडरगोज स्पर्मिओजेनेसिस अँड दे प्रोड्युसेस स्पर्मॅटोझोआ. आता याचं विभाजन होतं त्याला दे अंडरगोज डिव्हिजन or they undergoes changes to form the spermatozoa which are functional. The spermatozoa also called as sperms. So this is the maturation phase. अशा पद्धतीनं प्रीमॉर्डियल जर्म सेल पासून टप्प्याटप्प्यानं हे शेवटी मेल गॅमेट तयार होतात. So this is the spermatogenesis. लक्षात आलं का? अगदी सोपा मुद्दा आहे हा. चार्ट आपल्याला आला तर आपल्याला याची सगळी माहिती लिहिता येते. 3 टप्पे याचे लक्षात ठेवायचे. पहिला टप्पा आहे मल्टिप्लिकेशन फेज, दुसरा आहे ग्रोथ फेज आणि तिसरा आहे मॅच्युरेशन फेज. अशा पद्धतीनं मेल मध्ये मेल गॅमेट किंवा स्पर्म्स तयार होतात. ओके, हा मुद्दा लक्षात आला का? पहा नाउ हियर स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. आता हे जे स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म तयार झालेले आहेत ते कसे असतात आपण बघूया. स्पर्म, these are the male gametes किंवा it is a male gamete. It is motile, microscopic and elongated structure. स्पर्म हा मेल गॅमेट असतो. इट इज मोटाईल. मोटाईल म्हणजे काय? हालचाल करणारा. इट इज मोटाईल. देन मायक्रोस्कोपिक, अगदी सूक्ष्म असतो. सूक्ष्मदर्शकाखाली आपण तो बघू शकतो. अँड इट इज इलॉंगेटेड. इट कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स. हा जो स्पर्म आहे याचे 3 मेन विभाग असतात. इट कन्सिस्ट ऑफ हेड, हा एवढा भाग हेड आहे, मिडल पीस अँड टेल. 3 मुख्य भागांनी हा स्पर्म बनलेला असतो. नाउ लेट अस सी अबाउट हेड. हेड म्हणजे काय याच्यामध्ये बघूया. इट इज ओव्हल स्ट्रक्चर कंटेनिंग हॅप्लॉइड न्यूक्लियस. ओव्हल आकाराचं हेड असतं, जसं आपला स्पून चमचा असतो, चमच्याचं वरचं टोक असतं. इट इज ओव्हल इन शेप कंटेनिंग हॅप्लॉइड न्यूक्लियस. द न्यूक्लियस इज कॅप्ड बाय और at the tip of nucleus there is a cap like acrosome. हेड रिजन मध्ये केंद्रकाच्या वरच्या बाजूला टोपी सारखा एक भाग असतो.
It shows cap-like structure called acrosome. This acrosome is formed by Golgi apparatus or Golgi bodies. Golgi body नावाचे ज्या आपल्या सेल ऑर्गेनेली असतात त्याच्यापासून हे acrosome तयार होतं. आता हे acrosomeचं फंक्शन काय? This acrosome contains some of the hydrolytic and proteolytic enzymes. याच्यातून एन्झाईम सिक्रेट होतात. It secretes hydrolytic enzyme named as hyaluronidase. Hyaluronidase नावाचं हे एन्झाईम याच्यापासून तयार होतं. हायड्रोलायटिक एन्झाईम that helps for penetration of sperm into the ovum. ओवम मध्ये एंट्री करण्यासाठी याचा उपयोग होतो. It also contains proteolytic enzymes like zonalysin. झोनालायसिन हे प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे किंवा कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम ही एन्झाईम सुद्धा याच्यापासून तयार होतात. ओके, सो दिस इज अबाउट द हेड oval in shape containing haploid nucleus and there is acrosome. Okay, now second point, there is short neck. मध्ये एक छोटासा भाग असतो त्याला नेक असं म्हणतात. नेक इज व्हेरी शॉर्ट पार्ट ऑफ द स्पर्म which containing the proximal centriole and distal centriole. ह्या नेक रिजन मध्ये दोन सेंट्रिओल्स असतात. नेक कंटेन्स द proximal centriole and distal centriole through which axial filament starts. नेक अत्यंत छोटा भाग आहे. आता मिडल पीस, इट इज ब्रॉडर पार्ट ऑफ द स्पर्म and it contain 10 to 14 spirally coiled or arranged mitochondria. हा मिडल पीस हा रुंद ब्रॉड भाग असतो and it contains spirally arranged mitochondria. याच्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया असतात which provides energy for the movement of sperm. या स्पर्मच्या मूवमेंटसाठी एनर्जी पुरवण्याचं काम माइटोकॉन्ड्रिया करतात. and finally tail. आता tail हा त्याचा मेन भाग आहे. tail it is elongated portion which helps in the movement. In the center it contain axial filament surrounded by cytoplasm. मध्यभागी axial filament असतं आणि त्याच्या बाजूला सायटोप्लाझम असतो. At the end it shows end piece. अगदी शेवटच्या भागाला इथं end piece आहे. So this is structure of sperm. जे दोन्ही मुद्दे चांगले वाचून तयार करून ठेवा. स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म तयार करण्याच्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात. आणि स्पर्म कसा असतो, स्पर्मची रचना अशा प्रकारची असते. हेड, नेक, मिडल पीस अँड टेल. ओके, थँक्यू.